नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, आता आपण श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक पुढचा प्रसंग पाहणार आहोत. अर्थग्रहण करा, विचार करा, नवीन असलात तर सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग येत आहे ना. हरिओम. नरसोबाच्या वाडीतील पुजारी संकटाने त्रासून महाराजांच्या दर्शनास पवनीस येथे आले होते. एकदा पंगत जेवणास बसले असताना त्यांनी तर जवळजवळ सत्याग्रहच केला. ते म्हणाले, आमचे संकट दूर करण्याकरता आपण जर वाडीस येण्याचे वचन जर आम्हाला दिले तरच आम्ही भोजन करू, नाही तर आम्ही भोजन न करता व वाडीलाही न जाता वाट फुटेल त्या दिशेने निघून जाऊ. हे ऐकून महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली. देवाने सांगितले, आता चातुर्मास संपताच उत्तरेकडे न जाता वाडीकडे जावे. ही देवांची आज्ञा महाराजांनी पुजाऱ्यांना कळविताच त्यांचे समाधान झाले व नंतर सर्वांनी आनंदाने भोजन केले. त्याच दिवशी भाष्यपाठ चालू होता. त्यावेळेला महाराजांचे देहमान अचानक नाहीसे झाले व त्या आवेशात त्यांच्या मुखातून उद्गार निघाले, वाडीला येऊन काय बाजार मांडायचा आहे का? हे बोलताना महाराजांची मुद्रा अतिशय उग्र दिसत होती. अंगही लाल झालेले दिसत होते. दुपारी भोजनाच्या वेळी मंडळीने असा जो त्रागा केला होता तो महाराजांना अजिबात पसंत पडलेला नव्हता. हे तर उघडच होतं. महाराजांच्या द्विसहस्त्री गुरुचरित्राचा स्वाहाकार करावा अशी इच्छा सावंतवाडीचे उकिडवे यांना झाली. त्याबद्दल त्यांना तसे स्वप्नही पडले होते. ही गोष्ट उकिडवे यांनी तेथील न्यायाधीशांना सांगितले. तेव्हा त्याकरता लागेल ती मदत करण्याचे न्यायाधीशांनी त्यांना आश्वासन दिले. नंतर स्वाहाकार कसा करावा, त्याचे विधान कसे असावे याबद्दल त्यांनी पवनीस महाराजांना पत्र पाठविले. तेव्हा महाराजांनी कळविले, ऋषीप्रणीत ग्रंथाशिवाय अन्य ग्रंथाचा स्वाहाकार होऊ शकत नाही, तसे शास्त्रात नाही. तरी तुम्ही काही करावे असं जर तुम्हाला वाटतच असेल तर गुरुचरित्राची 10 पारायण करून ब्राह्मण भोजन घाला. या आज्ञेप्रमाणे उकिडवे यांनी सर्व काहीही केले. पवनीचा कार्यक्रम इतर ठिकाणाप्रमाणेच चालू होता. भाद्रपद पौर्णिमेपर्यंत इतर ठिकाणा जशी होत होती तसाच उत्सव नित्य आनंदोत्सव म्हणून पवनीस चालू होता. त्या दिवशी सायंकाळी महाराज सिंहोल्लंघनास निघाले. वैनगंगेत उत्तम सजविलेल्या नावा तयार होत्या. महाराजांच्या बरोबर वेदघोष करीत ब्राह्मण मंडळी चालली. सर्व सुहासिनींनी महाराजांना आरत्या केल्या. एका फुलांच्या माळा घातलेल्या 2 निशाणे लावलेल्या नावेत महाराज बसले व नाव पैलतीराकडे जाऊ लागले. हजारो लोक जमले होते. लोकांनी महाराजांच्यावर पुष्पवृष्टी करून जय जयकार केला. संध्याकाळी 7 वाजता नाव पलीकडच्या तीरावर पोचली. दिगंबराचे भजन सारखं चालू होतं. पलीकडे गेल्यानंतर वाडीकर मंडळींनी महाराजांची पूजा केली. नंतर महाराजांनी भगवद्गीतेचा 11वा अध्याय म्हटल्यावर सर्वांना प्रसाद वाटला गेला. पुन्हा नौकेत बसून महाराज अलीकडे येऊन लागले. प्रत्यक्ष जणू दत्तप्रभूच येत असल्याचे लोकांना वाटत होते. 15,000च्या वर जनसमुदाय वसलेला होता. त्यावेळी अनेक नावा बाजूबाजूने चालत होत्या. एक नाव बुडण्याची पाळी आली होती, पण महाराजांनी नुसता हात हलवून ती सुव्यवस्थित करून ठेवली. याप्रमाणे रात्री 11 वाजता महाराज अलीकडच्या तीरावर येऊन पोहोचले. नंतर काळीकर यांचे मुरलीधरांच्या मंदिरात महाराजांची स्वारी आली. तेथे काळीकरांनी सर्व मंडळींना प्रसाद वाटला व गायनाचा उत्तम जो कार्यक्रम ठरविला होता तो कार्यक्रमही झाला. तो झाल्यावर सर्व मंडळी महाराजांना नमस्कार करून घरी परतली. दुसऱ्या दिवशी विठ्ठल काळीकर यांनी ब्राह्मण समाराधना व महाराजांना भिक्षा केली. ती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटून आशीर्वाद देऊन महाराज गावाबाहेर पडले.
कसं असतं, उपासक जेव्हा उपासना करतो ना, त्यावेळी एक विशिष्ट प्रकारची गती असलेली शक्ती साधकाला आपोआप मिळत असते. असा निसर्गाचा नियमच आहे मुळी. ही गती सूक्ष्म देह, बाह्य देव व त्याच्याही बाहेर असलेल्या बाह्य देहासह मूळ शक्तीच्या वलयाने एकवटलेली जात असते. जेव्हा ही वलय एका विशिष्ट गतिमान होत असतात, त्यावेळेस त्यांच्यामधील उत्पन्न होणाऱ्या नादांची वलय सुद्धा ही गतिमान होत असतात. पण सूक्ष्म देहातील उत्पन्न होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट शक्ती या गतिमान झालेल्या वलयांना बिघडवतात किंवा वेगळी गती निर्माण करतात. त्यातूनच साधक सैरभैर होत असतो, वासना निर्माण होत असतात, मीपणाचा मोह होत असतो. त्यासाठी साधकाला फार जपून वागणं गरजेचं असतं. म्हणूनच साधकाला स्थूल देहाला कशी साधक किंवा बाधक साधना ठरेल याची नीट आखणी करून उपासनेचा मार्ग दिला गेलेला असतो. म्हणूनच साधकाने ती बंधनं पाळावयास हवी आणि ती पाळणं हे फार गरजेचंही असतं. कोणत्याही उपासनेमध्ये गती ही एकच असते. गतिशून्य उपासना मात्र फक्त समाधी अवस्थेतच पाहायला मिळते. म्हणूनच साधकाने उपासनेची जास्तीत जास्त काटेकोरपणाने काळजी ही घ्यावीच लागते. व ज्यांना जमणार नाही ना असं वाटतं, त्याने तर स्वस्थ बसणं हेच उत्तम. स्वस्थ म्हणजे काय? सगळ्यातून मोकळं झालेला असा. त्यातूनही त्याला पुढे मार्ग दिला जात असतो. पण साधकाने आपणहून काहीही करण्याच्या भानगडीत पडू नये. असो, कसं असतं ना, उत्सवाच्या वेळेला किंवा अनेक साधक जेव्हा एकत्र येतात, एका ठिकाणी येऊन आपापल्या दैवताला आपापल्या इच्छेनुसार आळवीत असतात, भक्ती करत असतात. ते उपास्य दैवत पुढे असल्यामुळे जमलेले सर्व साधक आपल्या दुर्गुणांना बाजूला ठेवून असतात. सगुणातून ही उपासना त्यांची चाललेली असते. त्यामुळे सगळ्यांच्या मध्ये सगुण उपासनेची देवाणघेवाण चालत असते. लक्षात आलं? परंतु या एकवटलेल्या सगुणांचा सत्संग काळ फार वेळ टिकून राहू शकत नाही आणि कदाचित टिकलाच तर साधकांच्या दुर्गुणामुळे तेथे वाद निर्माण होत असतात. म्हणूनच बाकीच्यांच्या व्यवहारात आपण उपासकाने लक्ष जाऊ न देता, म्हणजेच आपल्या देहातील दुर्गुणांचा त्याग करून मोकळ्या झालेल्या जागेत ईश्वर चरणाला स्थान देऊन सद्गुरूंच्या चरणांची ठेवावी. याचा अर्थ काय होतो? या गतीतून साधकाकडून कोणतीही गोष्ट घडली गेली तरी ते सद्गुरूंच्या इच्छेने घडलेली आहे हे समजून सद्गुरूंच्या चरणी समर्पण भाव ठेवावा. उपासना ही द्वैताकडून अद्वैताकडे जाणारी असते आणि तशी ती असावी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विश्वाच्या या मोठ्या पसरलेल्या पसारामध्ये आपली उपासना ही अत्यंत अल्पमात्र असते. पण ती अल्प उपासना सुद्धा समजावून घेतली आणि तशी केली तर तीच उपासना तिचे गुण साधकाला दाखविते व त्यामध्ये सुप्त शक्ती तशीच राहिलेली आढळून येते. थोडक्यात काय, स्फोट हा कुठेही झाला तरी त्याची ऊर्जा एकच असते. मग तो अहंकाराचा स्फोट असो की द्वैत भावनिक असो. स्वामींनी एवढे मोठं कार्य केलं, भारतभर भ्रमण केलं, ग्रंथरचना केल्या, पण त्यांनी कुठेही मीपणाचा लवलेश ठेवलेला नव्हता. हे लक्षात घेण्याचं. असो, इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. हरि ओम. गुरुदेव दत्त.